हॅलो, शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आता संध्याकाळ झालेली आहे। मी आता चहा बनवतो त्यावेळेला नाश्त्याला काय मुलांना द्यायचं तर मी आज घावणे करते। घावणे म्हणजे हे तांदळाचं पीठ आहे। मी स्वच्छ धुवून आपले हे काढायचे तांदूळ आणि घरघंटीवरून दळलेलं आहे। चक्कीच्या दळण्याचे होतच नाहीत घावणे, तर मी हे घरघंटीवरून दळून आणलेलं आहे। त्यात मी थोडंसं मीठ टाकते। मीठ पण थोडं टाकायचं आपल्याला, नाही ते मी पहिला गॅस पेटवते। हा बिडा आपल्याला चांगला तापला पाहिजे, नाहीतर हे इकडून ना कच्चे राहतात। चांगला व्यवस्थित तापला पाहिजे। आता मी ते थोडंसं मीठ टाकलं आणि आपल्याला आता चांगलं हे करून घ्या। तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर जास्त तुमच्या ह्याच्याप्रमाणे, मग फक्त आपल्याला पाणी घालून चांगलं त्याला मिक्स करायचं। हातानेच करावं लागेल कारण हे गुठल्या होता का मध्ये, गुठल्या सहसा होत नाही पण सांगते। त्याला पाणी जास्त लागतं कारण ते तांदूळ जुने असतात ना, सहसा रेशनिंगचे तांदळाचे खूप छान होतात आणि ते जुने असतात ना, म्हणून बघा असे गुठले होतात का म्हणून आपण हातानेच आधी हे करून घ्यायचं। आहे कसं आपल्याला चांगलं मी मिक्स करून घेते। काय नाही, याला फक्त थोडंसं मीठ लागतं बस। हे साधा आणि सोपा, त्रासदायक नाही बाबा, ऍसिडिटी झाली वगैरे असं काहीच नाही। अजून घट्ट आहे थोडंसं, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। आपल्याला तवा तापू दे। मी भिड्यावर करते, पॅनवर पण नाही। हात धुवून घेते। आपल्याला असं पेला घ्यायचंय आणि याने असं बघायचंय की आपल्याला किती घट्ट पाहिजे। हे थोडंसं घट्टच आहे, थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे। अजून बिडा अजून पाहिजे तसं तापलेलं नाही, म्हणून आपल्याला आपला पहिला आहे ना घावणा कधीच व्यवस्थित होत नाही। पहिला तुटला तरी चालेल पण नंतर खूप छान होतं। पहिल्या पण बिड्याला आपल्याला तुटणारच किंवा शेकणार नाही, हा पहिल्या याला प्रकार होतोच। मला मी दाखवते पहिल्या याला कधी पण। आणि मीठ ना एकदा कमी टाकायचं, जास्त मीठ लागत नाही। तर याला तेल लावून घेते। मस्त असं माझं तेल लावलेलंच असतो, मी तेल लावूनच ठेवते। बिडा असं कधी मी असंच ठेवत नाही। मला थोडं अजून घट्टच वाटते। हे चहा बरोबर खा, चटणी बरोबर खा, आमच्याकडे तर चहा बरोबर चालतात। आता मी थोडी चटणी वाटणार आहे। आता मी घालून घ्यायचं मध्ये झाया पडल्या पाहिजे, चांगला शेकला पाहिजे। त्याला आता चांगलं पलटेपर्यंत आपल्याला हात लावायचा नाही। या साईडने चांगला सुटला पाहिजे, तर त्याला आपल्याला काढायचं आहे। चांगला सुकला पाहिजे आणि पहिला हा कधीच चांगला। हे बघा आता आपला हा सगळ्या बाजूने सुटला आहे। बघा सगळ्या बाजूने सुटलेला आहे। हे बघा असं असं पटकन आला पाहिजे, तिथेच असा दुमडायचा। खूप छान झालाय बघा। म्हणून आपल्याला ना आणताना ना याच्यामधून जातं, घरघंटीवरच दळायचं। आपल्याला नसेल तर कुठे असेल तिथून दळून आणायचं, म्हणजे खूप छान दळण असतं। तर पहिल्या आता थोडी घरी दळतात, घरघंटीवर कोणाच्या घरी घरघंटी असेल तर घावण्याची हे असते प्लेट, ती लावूनच हे करायचं। आता मी दुसरा टाकते, तरच चांगले घावणे येतात। चक्कीच्या पिठाचे घावणे होतच नाही, चक्कीच्या पिठाचे पूर्ण साईडने गेला। आज पटकन असं चमचा लावला म्हणजे हातात आला पाहिजे, तर तो घावणा। हे बघा ना एकदम सुट्टा सुट्टा असा झालेला आहे आपला, असा हातात उचलला पाहिजे तर तो घावणा असतो। हे असे चहावर खूप छान लागतात। आमच्याकडे पहिल्यापासून चहावर घावणे खायची खूप वेळ येते। गावाला आम्ही पहिल्यापासून तेच खाल्लेलं आहे। आता याच्यावर चहा किंवा हे आताची मुलं चटणी द्या, हे द्या, ते द्या करतात, पण चहा आणि घावणे खाण्यात काय वेगळीच मजा असते। तुम्हाला 2-3 करून दाखवते, असे करा बघा कसे होतात ते घावणे। हे बघा असं पूर्ण जरा सुकायला द्यायचं, जरा असे उठले सुटले पाहिजे, साईडनी चिकटला नाही पाहिजे घावणा।
आणि तेलाचं तर काय, नुसता एक ब्रश असा मारला ना, हे बघा तेल तर लागतच नाही, नुसतं असं फिरवायचं आहे बस. हे बघा असे उचलले पाहिजे, अजून होऊ दे. असे उचलले पाहिजे घावणे. गावात असे चुलीवर असे होतात. तेव्हा असं जरासं ब्रशने लावायचं, त्याला तेल पण जास्त लागत नाही आणि त्रासदायक पण नाही. नंतर ना थोडे थंड करावा असे आपल्याला करून ठेवायचे. हे बघा असे मस्त करून ठेवायचे. हे बघा कुठेच चिकटलेलं नाहीये, नाही तर काय काय वेळेस प्लेटला पण पटकन चिकटतो. असं चांगलं सुटसुटीत अगदी झालेले आहेत सरसरी. हा तुम्हाला मी अजून एक दाखवते. असे करा बघा तुम्ही घावणे, आणि अजिबात त्रासदायक नाही. हा असा नाश्त्याला कधीतरी प्रकार करा, माझ्याकडे हा प्रकार खूपच होतो, म्हटलं आज इथे दाखवूया आपण. हे असंच इथून हल्लं पाहिजे, इथून चिकटलं नाही पाहिजे. बघा इथून असं असे हल्ले पाहिजे, दुधाला जरा पण चिकटता कामा नये. आणि मी तर झाकण बिलकुल ठेवत नाही. झाकण ठेवलं की त्याला अजून पाणी सुटतं. गावाला अजूनही झाकण ठेवतात की पटकन टाकलं की लगेच झाकण ठेवणार, पण नाही, खालून पाणी पडतं म्हणजे पूर्ण ओलं होतं, त्याच्यामुळे थोडं चिकटतो, म्हणून झाकण नाही ठेवायचं. झाकण नाही ठेवलं तर हे असं पटकन असा सुटला जातो. हे बघा बिन झाकणाचे. चला कसे वाटले माझे घावणे मला चॅनलमध्ये कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल बटनला क्लिक करा. आता माझे झाले 3-4, आता कोण हाईट पण नाही खाणारे, म्हणून मी आता इथेच बळी करते. हा एक घालून ठेवते. मध्ये राहिलं तर परत असा घालायचं थोडंसं. हे बघा माझे घावणे एकदम मस्त झालेले आहेत आणि सुटसुटीत झालेले आहेत, चिकट नाही, काय नाही, काय नाही. चला मला कमेंटमध्ये सांगा कसे वाटले की काय झालं ते. चला बाय बाय.